आई यार येताना विषय काय झाला माहितीये का? कॅमेरा चालू नव्हता माझा. ते बघायचं होतं मला. आणि सीन काय, कॅमेरा चालू आहे की नाही ते बघायला गेलो. आणि भाई बाजूने झेड टेनर गेली रे. मला ती मेन बघायची होती झेड टेनर. पण काय हे ना, आपण गाडी लावले. हेलो गाइस, नमस्ते, कैसा गाय। मेरा नाम चेतन, मैं आप सबका ओम साई राम बोल के स्वागत करता हूँ मेरे एक नए व्लॉग में। तो आज मैं घर से निकला हूँ, थोड़ी लेट ही निकला हूँ, 3 बज गया अभी। तो यहाँ से मैं जाने वाला हूँ, पौने 3 बजे है। तो यहाँ से मैं जाने वाला हूँ अभी उरन बीच पे। तो अकेले ही जाने वाला हूँ, सोलो ट्रैवल करने वाला हूँ। और ये रही मेरी बाइक पल्सर हो सकती, इसमें जो है कैमरे का सामान है। ये रहा अपना हेलमेट सिल्वर फाइटर, और ये कैमरा माउंट, और ये अपनी पल्सर N160। यहाँ पे मोबाइल अटैच किया है जिसपे लोकेशन है। तो यहाँ से अपन निकलते हैं अभी। 1 घंटे का रूट बता रहा है, अपन कितने मिनट में कवर करते हैं देखते हैं। तो चले फिर स्टार्ट करते हैं। मैं भी बलाक्लावा पहनता हूँ और हेलमेट पे कैमरा माउंट करके यहाँ से निकलता हूँ। तो चलो स्टार्ट करते हैं। तो यहाँ पे हमने कैमरा भी मेरा सब कुछ माउंट कर लिया है, और हेलमेट भी मैंने पहन लिया है। तो अभी निकलते हैं यहाँ से। अपने को जिधर जाना है, 1 घंटे का टोटल रूट है। तो पहले देखते हैं कैमरा कैसे कनेक्ट हुआ है क्या नहीं। DJI, वाईफाई, ब्लूटूथ, पहले देखने दो मेरे को क्या कैसे व्यू क्या आ रहा है क्या नहीं, तब भी अपने को समझेगा ना। तो व्यू तर बरोबर आलाय आता. काय मग कसं काय उलटी होईल की काय? उलटी व्हायला लागले वाटते. काही पब्लिकला स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करायला तकलीफ होते, म्हणजे त्यांना भीती वाटते. पण जर दुसऱ्याचा कॅमेरा असेल ना, हाय बिंदास, हॅलो गायज, कसं, नमस्ते विमस्ते सगळं करणार. आईला यार काय बोलायचं. अहो यांना काय नाही वाटत, तेव्हा मस्ती वाटते, पण जेव्हा स्वतःची पाळी येते ना, हा भाई पब्लिकला गाडी वेडी टाकते. हाच एरिया आहे ना. बीच आलं रे, आणि झाडांचा जो एरिया आहे, त्या साईडला की त्या साईडला, तो बघ तो बघ, तेच तर मी बघायचं होतं ना. त्या साईडला पण असेल ना. हो बघ, उरण बीच. हा आहे उरण बीच. बघतो तो एरिया, पण तिकडे तर रोडच नाही ना. हा तो तिकडं, पण तिकडं जाणार कसं त्या साईडला. तिकडं पण जायला जागा नाही, पण बीचचा व्ह्यू भारी आहे, काय पण बोलूय. विशेष खोल, एक नंबर. तिकडं पब्लिक आहे, पण तिकडं तो काय झाडांचा एरिया तिकडे, इथपर्यंत रोड आहे. NH43.
गाडी तिकडे जाते का तिथपर्यंत? त्या झाडामध्ये बघा लागल. हा हेलिकॉप्टरची लँडिंग बघू आधी तिकडे. हॉटेलच आहे ना इकडं त्या साईडला. तिथपर्यंत पुढं का भाई? उधर गाड़ी आता है क्या? गाड़ी जाता है उधर? गाडी नाही आता. अरे नाही पण बोललो ते वाटाने नाही जात. नाही जात. नाही नाही चालेल चालेल ती. मग दादा त्या झाडांमध्ये जायला रस्ता कुठं आहे? हे झाड आहेत ना. हा चालत जा. आणि तिकडे नाही त्या साईडला तिकडं पुढं आहे का? ठीक थँक्यू दादा. चल थँक्यू. हा 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 तिकडे जाते ना गाडी त्या साईडला. ठीक आहे थँक्यू दादा. थँक्यू. अरे बघ अरे रावस रे इथपर्यंत डायरेक्ट गाडी येते व जहाज बीज. तर इथं राहू शकते बाई. हे शुपर दमलो भाई. आज खुळा एक नंबर आहे रे. पण नमस्कार भावना. आपण पोहोचलेलो आहे उरम बीचला. तुम्ही बघू शकता समोरच आहे. आता झालंय आपलं सगळं काढून. बॅग बी घेतलेली आपण. हेल्मेट घेऊया जाऊया खाली. बघा हेल्मेटची पिन. माईक माईक आता आपला सगळा सेटअप झालाय. हेल्मेट घेतलं, बाईक इथं लावलेली, हेल्मेट पण घेतलेलं आहे. तर हा बघा तुम्हाला दाखवतो उरण बीचचा व्ह्यू. तेव्हा तिथं जी दिसते ना ती होडी आहे. होडी पाणी खाली गेलं ना त्यामुळं इकडनं आपण जाऊया. थोडं 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 पुढं करत जाऊ. जसं लॉग शूट करू. आता इथनं जागा आहेत. तर कसा बीच वाटला तुम्हाला सांगा नक्की कमेंट मध्ये. तर आता आपण उतरूयात ना. हळूहळू जावं लागेल. पाय सारखं हे शिंपल्याचे तुकडे याला पण फिश टँक मध्ये टाकायचे असतील ना त्यांनी नक्की यायचं. फिश टँक मध्ये ज्याला पण टाकायचे असतील ना शिंपल्याचे तुकडे तर भरपूर भेटतील त्यांच्यासाठी. पूर्ण बघा एकच नंबर. पाणी कमी झालं वाटतं. पावसाळ्यात पूर्ण असतं ना. पाणी बिनी कमी झालंय त्यामुळं. तर तिकडं जर बघितलं ना तर आपण चालूय सरळ सरळ. तर जाळे वेळ लावलेले आहेत. आणि इकडनं जर असंच म्हटलं तर बीच जर बघितला तर माझा वाईड अँगल मध्ये लयच मोठा दिसेल. तो बघा पूर्ण तिथपर्यंत तो बीच आहे. तिथपर्यंत त्याच्या पण पुढे असू शकतो पण उधर तक है. आता आपण जाऊया पुढं. पाण्याचा व्ह्यू काय कसा येतोय बघू. चला बघूया काय कसं. मज्जा तर आली गाडी चालवायला. रोड पण मस्त होते आणि बीच पण जवळच्या जवळ आहे. ते जाळे लावलेत का लावलेत काय माहिती नाही.
तुम्हाला दिसतायत की नाही माहित नाही. तर ते समोर जाळे लावलेत. का लावलेत ते पण माहिती नाही. तिथं जाऊन बघू काय असेल त्यांचं. मासे पकडायचा नाहीतर तिथं जायला मनाई असेल. पूर्ण इथपर्यंत पाणी पाणी आलेलं आहे. पाणी आता कमी झालंय त्यामुळं. नाहीतर पूर्ण भरलेलं असतं तर मग भारी वाटलं असतं. कारण का तिथपर्यंत पाणी येतंय म्हटलं. आणि इथं पण एवढं भारी आहे ना आपलं गोराई बीच पेक्षा मला तर इथे भारी वाटते. कारण की इथं बघितलं ना, हे बघा बीचच्या साईडला हॉटेल बिटेल नारळाची झाडं सगळे आहेत. नारळाची नाही ते दुसरीच झाड आहेत. पूर्ण साईडला जंगल आहे. एकच नंबर गोराई बीच पेक्षा भारी. समजलं. इथे बघ त्या डोंगराच्या तिथं शेंड्याला तर डायरेक्ट हे दिसतंय, झोपडी दिसते. एक नंबर जागा आहे काय पण बोला. हा हा बघ खेकड्याचा पिल्लू दाखवतो तुम्हाला. हा बघा दिसला का खेकड्याचा पिल्लू. हम्म. आज याच्याने मायक्रो कॅप्चर होते की नाही तेच नाही माहिती. आता आपण जाऊ आतमध्ये बघू काय कसं आहे. मी तर आता सध्या तर एकटाच आलोय. आणि एकटा तर एकटा भाई विषय नाही. आला असता तर कोण भाऊ आला असता. अजून कोण येणार माझ्यासोबत. बरोबर ना. आला इकडं पूर्ण बोललंय चिगट चिगट स्लिपरी स्लिपरी सरफेस. आता मग स्लिपरी जागा तर काय बोलणार. हाय तर हाय पाण्याची जागा आहे ना मग स्लिपरीच असणार ना. बरोबर ना. हा भाई यार येताना विषय काय झाला माहितीये का. कॅमेरा चालू नव्हता माझा. ते बघायचं होतं मला. आणि सीन काय कॅमेरा चालू आहे की नाही ते बघायला गेलो. आणि भाई बाजूने झेडएक्स टेनर गेली रे. मला ती मेन बघायची होती झेडएक्स टेनर. पण काय हे ना आपण गाडी लावले तेव्हा तिथं त्या झाडापाशी दिसते की नाही माहित नाही. त्या रिक्षाच्या तिथं बघू आता चला. काय कसं आहे. इकडनं तर जागाच नाही पुढं जायला. आणि इथं गोराई बीच वाले हे नाही पोलीस लोक तर नाहीच की तुम्हाला थांबवतील नका जाऊ करून असं तसं. पण इकडे आतमध्ये येणं अलाउड नसेलच. कारण की जागा तशी आहे. तर ऊन इकडनं पडतंय. हे बघा हा बघा समुद्र आपण जवळ आलोय समुद्राच्या. तर थांबा हा वाईड अँगल आहे ना दुसऱ्या अँगल मध्ये दाखवतो तुम्हाला.